जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाची लाचखोर कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांनी 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 100 फायली कपाटात दडवून ठेवल्याचं उघडकीस आलं आहे। फायली दडवण्याचा उद्देश नेमका काय होता हा खरा प्रश्न आहे। तर ही बाब सरकार दरबारी कळवण्यात आल्यानं ठाकरेंची अडचण वाढली आहे। एका ठेकेदाराकडून 50,000 रुपयांची लाच घेताना ठाकरेसह सहाय्यक लेखाधिकारी अरुण धारणकर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत। पैसे असतील तर केबिनमध्ये यायचं असं स्पष्टपणे सांगणाऱ्या ठाकरे ठेकेदारांची लायकी काढायलाही कधी कसरल्या नाही। अति झाल्याने ठाकरे कचाट्यात अडकल्या। तसंही त्यांचा कारभार वादग्रस्त राहिला। ज्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्यांची दप्तर तपासणी केली त्यावेळी तर धक्कादायक बाब उजेडात आली। तब्बल 100 फायली त्यांनी कपाटात दडवून ठेवल्याचं निष्पन्न झालं। लाच घेताना पकडण्यात आल्यानं या फायली कोणत्या उद्देशानं दडवून ठेवण्यात आल्या होत्या हे वेगळं सांगायला नको। म्हणजे ज्या ठेकेदारानं पैसे दिले त्याचं काम लागलीच मार्गी लावलं, पण ज्यानं पैसे दिले नाहीत त्या ठेकेदाराची अडवणूक करण्यात आल्याचं फायली दडवून ठेवण्यात आल्याच्या प्रकरणावरून सिद्ध झालं। आता हा अहवाल सरकारला पाठवण्यात आल्यानं ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे।